तर आज आपण नॉर्टन्स थेरम हा टॉपिक आपण इथे कवर करणार आहोत. त्यापैकी दोन केसेसमध्ये आपण हा टॉपिक कवर करणार आहोत. जसं आपण सुपरपोजिशन थेरम हा इंडिपेंडंट सोर्सेससाठी बघितला आणि दुसऱ्या दिवशी डिपेंडंट सोर्सेससाठी बघितला. सेम थिंग्स आपण थेवनीतसुद्धा डिपेंडंट आणि इंडिपेंडंट अशा प्रकारे आपण चेकआउट केला. आता नॉर्टनसुद्धा आपण डिपेंडंट आणि इंडिपेंडंट या दोन लेक्चर्समध्ये कवर करणार आहोत. ओके, सो नॉर्टन्स थेरम ॲज पर द नेम इंडिकेट, तर इथे आपल्याला थेवनीज थेरम जर आपल्याला इथे समजलेला असेल तर नॉर्टन्स हा त्यापैकी बऱ्यापैकी इझी हा थेरम आपल्याला बघायला मिळतो. स्टेटमेंट इथे आपल्याला विचारण्यात येतं एक्झाम्समध्ये, तर स्टेटमेंट आपल्याला नोट डाऊन करता आलं पाहिजे. एनी कॉम्बिनेशन्स ऑफ लिनियर, ओके, नेटवर्क कसं असायला पाहिजे, लिनियर नेटवर्क असायला पाहिजे. त्यासोबत बायोलॅटरल सर्किट्स नेटवर्क तिथे असायला पाहिजे. ओके, आणि सर्किटमध्ये ॲक्टिव्ह सोर्सेससुद्धा असायला पाहिजे. कनेक्टेड टू अ गिवन लोड, म्हणजेच त्या नेटवर्कमधला आपल्याला जो लोड सांगितलेला असेल तर तो लोड सिम्पली कशाने रिप्लेस करायचा आहे, तर तो लोड सिम्पली आपल्याला सिंगल करंट सोर्सने रिप्लेस करायचा आहे. ओके, ज्याला आपण समोर जाऊन नॉर्टन्स करंट अशा प्रकारे आयनने इंडिकेट करणार आहोत. अँड सिंगल इम्पिडन्स कनेक्टेड इन पॅरलल, आणि झेड इक्विवॅलंट त्याच्या पॅरलली कनेक्टेड करायचं, असा हा आपल्याला नॉर्टन्स इक्विवॅलंट सर्किट तिथे मिळतो. ओके, आणि नॉर्टन्स जो करंट आपल्याला इथे फाइंड आउट झालेला असतो तो ॲक्च्युली काय असतो, तर नॉर्टन करंट इज द शॉर्ट सर्किटेड करंट. आता शॉर्ट सर्किटेड करंट आहे म्हणजेच काय, तर इथे आपल्याला क्लिअर होतं आहे की नॉर्टन्स करंट काढण्यासाठी आपल्याला इथे तो पर्टिक्युलर ब्रांच एलिमेंट्स आपल्याला शॉर्ट करावा लागणार आहे. ओके, जसं आपण थेवनीज थेरममध्ये बघितलं होतं, थेवनीज थेरममध्ये आपल्याला ज्या लोडमधला करंट फाइंड आउट करायला सांगितला असतो तो लोड आपण ओपन सर्किट करत होतो. तसंच नॉर्टनमध्ये ज्या लोडमधला करंट फाइंड आउट करायला सांगितला तो लोड शॉर्ट सर्किट करणे. ओके, आणि जसं आपण झेड इक्विवॅलंट, जसा आपण थेवनीज रेजिस्टन्स फाइंड आउट केला होता थेवनीज थेरममध्ये, सेम आपल्याला इथे नॉर्टन्समध्ये झेड इक्विवॅलंट फाइंड आउट करायचं आहे. ओके, म्हणजेच इथे आपल्याला फक्त एकच स्टेप हे चेंजिंग असणार आहे, बाकी रिमेनिंग स्टेप हे आपल्या ॲज युजल्स असणार आहेत. तर चला इथे काही स्टेप्स आपण अगोदर नोट डाऊन करून घेऊया. ओके, सो स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 1मध्ये आपल्याला शॉर्ट सर्किट करायचं आहे लोड रेजिस्टन्स. शॉर्ट सर्किट ती लोड रेजिस्टन्स म्हणजेच आर एलला शॉर्ट सर्किट करायचं, आणि तो शॉर्ट सर्किट करंट जो आहे तो तिथे फाइंड आउट करायचा. ओके, मग हा शॉर्ट सर्किट करंटच आपला नॉर्टन्स करंट असतो हे आपल्याला नंतर इक्विवॅलंटमध्ये इंडिकेट करायचं असतं. ओके, सो आयनने आपण त्याला इंडिकेट करतो. दॅट इज द स्टेप नंबर 1. देन स्टेप नंबर 2. सो स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला जसं आपण थेवनीज रेजिस्टन्स फाइंड आउट केला तसंच आपल्याला इथे झेड इक्विवॅलंट फाइंड आउट करायचा असतो, ज्याला आपण म्हणूया इट इज एक्झॅक्टली इक्विवॅलन्स टू द थेवनीज. RTH फाइंड आउट करायचा असतो बाय रिप्लेसिंग इंटरनल रेजिस्टन्सेस ऑफ सोर्सेस, म्हणजे तुमच्या सर्किटमध्ये जे कोणते सोर्सेस कनेक्ट असतील त्यांना त्यांच्या इंटरनल रेजिस्टन्सनीच काय करायचं असतं, रिप्लेस करायचं असतं. म्हणजेच काय, तर हा टेक्निकल वर्ड झालेला आहे, इंटरनल रेजिस्टन्सने रिप्लेस करणे. म्हणजेच काय करणे, तर इथे क्लिअरली आपण मेन्शन करूया, व्होल्टेज सोर्स असेल तर ओपन सर्किट करायचा. ओके, सॉरी, व्होल्टेज सोर्स जर असेल तर शॉर्ट सर्किट करायचा, आणि करंट सोर्स जर असेल तर त्याला ओपन सर्किट करायचं. ओके, सो हे दोन आपल्याला इथे काम महत्त्वपूर्ण आहेत आणि ते आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सिरीज पॅरलल रेजिस्टन्सने RTH इथे आपल्याला मिळणार आहे. RTH म्हणजेच तुमचा झेड इक्विवॅलंट तिथे असणार आहे. ओके, त्यानंतर स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला नॉर्टन्स इक्विवॅलंट सर्किट तिथे फाइंड आउट करायचं असतं. सो त्याला आपण म्हणूया नॉर्टन्स
इक्विव्हॅलंट सर्किट. ओके, सो इक्विव्हॅलंट सर्किट. तर नॉर्टन इक्विव्हॅलंट सर्किट जसं स्टेटमेंटमध्ये इंडिकेट केलेलं होतं की जो तुमचा शॉर्ट सर्किट करंट आहे तो नॉर्टन्स करंट असणार आहे. त्याची डायरेक्शन्स वगैरे अशा प्रकारे इंडिकेट करून द्यायची. ओके, आणि त्याच्या एक्झॅक्टली पॅरलल्सला हा तुमचा झेड इक्विव्हॅलंट तिथे, किंवा ज्याला इक्विव्हॅलंट इम्पिडन्स किंवा RTH ज्याला आपण म्हणू शकतो, हा सुद्धा तिथे मेन्शन्स करायचा. ओके, जस्ट पुन्हा एकदा तुमची स्क्रीन मी शेअर करून देतो. माझा व्हॉइस येतोय की नाही बघा, आणि स्क्रीन शेअरिंग आहे की नाही एकदा चेकआउट करून घ्या. नसेल तर मॅसेज ड्रॉप डाऊन करा. सो हा आपल्याला इथे झेड इक्विव्हॅलंट मिळणार, आणि दोन टर्मिनल ज्याच्या अक्रॉसमध्ये आपण लोड फाइंड आउट केलेला असतो, गिवन लोड असतो आपल्याला, त्याच्या अक्रॉसमध्ये अशा प्रकारे इथे लोड रेजिस्टन्स किंवा झेड ज्याला आपण इम्पिडन्स, लोड इम्पिडन्स म्हणू शकतो. ओके, तो इथे फाइंड आउट किंवा कनेक्ट करायचा, आणि युजिंग करंट डिव्हिजन रूल्स आपण हा इक्विव्हॅलंट सर्किट इथे सॉल्व्ह करू शकतो. सो करंट डिव्हिजन रूल्सने आपण काय शकतो की नॉर्टन्स करंट हा टोटल करंट आहे. ओके, आणि आपल्याला फाइंड आउट जो करायचा असतो तो लोड करंट फाइंड आउट करायचा असतो, जो की या लोड इम्पिडन्स म्हणून फ्लो होणारा करंट असतो. ओके, सो लोड करंट इज नथिंग बट टोटल करंट हा नॉर्टन्स करंट आहे, म्हणजेच आपला शॉर्ट सर्किट करंट असतो, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ZL म्हणून फ्लो होणारा करंट. तर अकॉर्डिंग टू करंट डिव्हिजन रूल्स ज्या रेजिस्टन्समधला आपल्याला करंट फाइंड आउट करायचा आहे त्याच्या पॅरलली कनेक्टेड असलेला रेजिस्टन्स हा न्यूमरेटरला घ्यायचा असतो. ओके, सो हा झेड इक्विव्हॅलंट्स आपण न्यूमरेटरला घेणार आहोत, आणि त्यानंतर टोटल रेजिस्टन्स. तर इथे टोटल रेजिस्टन्स म्हणजेच काय, तर झेड इक्विव्हॅलंट आणि ZL म्हणजेच लोड रेजिस्टन्स या दोघांची तिथे ॲडिशन करण्यात येईल. तर अशा प्रकारे आपल्याला इथे जसं आपण थेव्हनिन्समध्ये बघितलं तसंच नॉर्टन्समध्ये आपल्याला लोड करंट इथे फाइंड आउट करता येतो. ओके, सो अशा प्रकारे इथे आपण इथे फाइंड आउट करणार आहोत. तर न्यूमरिकल्स आपण एक घेऊया जेणेकरून आपल्याला डायरेक्टली या स्टेप्स अप्लाय करता येतील. सो न्यूमरिकल नंबर 1 याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की फाइंड द नॉर्टन्स इक्विव्हॅलंट सर्किट अक्रॉस द टर्मिनल XY. ओके, सो न्यूमरिकल नोट डाऊन घेऊया. फाइंड द नॉर्टन्स इक्विव्हॅलंट circuit across terminal XY. तर XY हा टर्मिनल्स कुठे आहे हे आपल्याला डायग्राम्समध्ये इथे बघावं लागणार आहे ऑब्वियसली, आणि अशा प्रकारे हे डायग्राम्स आहे ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स आणि त्याला पॅरलली अशा प्रकारे हा करंट सोर्स कनेक्टेड आहे, जो की 10 एम्पियरचा आहे, आणि रेजिस्टन्ससुद्धा 10 ओमचा आहे, आणि इथे हा तुमचा X आणि Y असे दोन टर्मिनल्स आपल्याला इथे ओपन्स कनेक्टेड बघायला मिळत आहेत. ओके, सो या XY या टर्मिनलच्या अक्रॉसमध्ये आपल्याला
नॉर्टन्स इक्विव्हॅलंट सर्किट ड्रॉ करायला सांगण्यात आहे. ओके, सो सगळ्यात अगोदर आपण लिहून घेऊया सोल्युशन्समध्ये स्टेप नंबर 1 आपण इथे फॉलो करणार आहोत. ओके, सो स्टेप नंबर 1 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे शॉर्ट सर्किट द RL. तर इथे आपला RL कोण आहे, तर हा RL हा X आणि Y टर्मिनल्स आपला RL आहे. ओके, तिथे कोणता रेजिस्टन्स आहे आपल्याला गिवन नाही आहे, बट अक्रॉस द टर्मिनल X अँड Y आपल्याला नॉर्टन्स इक्विव्हॅलंट फाइंड आउट करायचं आहे, म्हणून RL हा आपला XY असणार. ओके, अँड फाइंड द शॉर्ट सर्किट करंट. तर अशा प्रकारे आपण शॉर्ट सर्किट करंट इथे फाइंड करूया. ओके, सो पुन्हा हे सर्किट ड्रॉ करायचं. तर अशा प्रकारे इथे पुन्हा हे सर्किट आपण ड्रॉ करून घेऊया. करंट सोर्स जो की 10 एम्पियरचा आहे, त्यानंतर रेजिस्टन्सेस हा सुद्धा 10 ओहमचा आहे, आणि हा X टर्मिनल हा 5 ओहमचा रेजिस्टन्स, आणि हा Y टर्मिनल. याला आपण करणार आहोत आता शॉर्ट सर्किट. ओके, सो इथून फ्लो होणारा हा जो करंट आहे, हा शॉर्ट सर्किट करंट आपल्याला इथे फाइंड आउट करणे. दॅट इज द स्टेप नंबर 1. तर आपण बघा सर्किट शॉर्ट केलेलं आहे, आणि सर्किट शॉर्ट केल्यानंतर इथून शॉर्ट सर्किट करंट फाइंड आउट करू. मग आता इथे आपल्याला चॅप्टर नंबर 1 चे बेसिक्स आपल्याला इथे युटिलाइज करावे लागते, आणि चॅप्टर नंबर 1 चे बेसिक्स जर आपण इथे युटिलाइज करायचं म्हटलं तर ठीक आहे. या सर्किटला आपण जर सपोज रीड्रॉ केलं तर तुम्हाला इथे बघायला मिळतं हा X नंबरचा टर्मिनल्स Y नंबरचा टर्मिनल आता शॉर्ट सर्किट केल्यामुळे एकच झालेला आहे. ओके, तर हे सर्किट बघा मी पुन्हा अशा प्रकारे ड्रॉ करतो, रिअरेंज करतो. बघा 5 ओहम रेजिस्टन्स. ओके, त्यासोबत मध्येच हा करंट सोर्स जो की डाउनवर्ड डायरेक्शनने राहणार 10 एम्पियर. ओके, आणि इथे आपण दाखवूया त्यांना हा तुमचा असणार आहे शॉर्ट सर्किट करंट. ओके, तसाच 10 ओहमचा रेजिस्टन्स हा पॅरलली कनेक्टेड आपण दाखवूया. तर अशा प्रकारे हे सर्किट पुन्हा रीड्रॉ आपण केलेलं आहे, रिअरेंज केलेलं आहे. ओके, सो दिसायला हे सर्किट अशा प्रकारे असणार आहे, आणि इथून जर आपल्याला शॉर्ट सर्किट करंट जर फाइंड आउट करायला सांगितला तर आपण करंट थ्रू द 5 ओहम रेजिस्टन्स इथे फाइंड आउट करणार आहोत, म्हणजेच शॉर्ट सर्किट करंट आपल्याला इथे मिळणार आहे. तर मग आपण इथे आपण नोट डाऊन सुद्धा करूया की हियर ISC म्हणजेच शॉर्ट सर्किट करंट इज करंट फ्लोइंग थ्रू 5 ओहम रेजिस्टर. सो 5 ओहमच्या मधून फ्लो होणारा हा करंट जर आपण फाइंड आउट केला तोच आपला शॉर्ट सर्किट करंट असणार. मग आपण इथे बघा करंट डिव्हिजन रूल्स यूज करतोय. सो शॉर्ट सर्किट करंट म्हणजेच करंट फ्लोइंग थ्रू द 5 ओहम्स कसा फाइंड आउट करता येईल, तर टोटल करंट या सर्किटमध्ये 10 एम्पियर हा टोटल करंट आहे. ज्या रेजिस्टरमधला आपल्याला करंट फाइंड आउट करायचा त्याला पॅरलली कनेक्टेड असलेला रेजिस्टर जो की 10 ओहमचा हा रेजिस्टन्स आहे, डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स म्हणजेच 10 ओहमचा रेजिस्टन्स प्लस 5 ओहमचा रेजिस्टन्स. तर अशा प्रकारे आपल्याला हे रेजिस्टर नेटवर्क इथे आपल्याला बघायला मिळतो. आणि हा 10 काय होता, हा 10 एम्पियर होता. इथे मी एम्पियर किंवा ओहम्स तुम्हाला समजण्यासाठी लिहिलेलं आहे. ओके, सो यांना जर तुम्ही सॉल्व केलं तर मी तर यांना केल्सीने सॉल्व करून बघितलेलं आहे, तर ऑब्वियसली मला हे मिळालेलं आहे शॉर्ट सर्किट करंट 6.67. ओके, सो 6.67 हा जर आपल्याला शॉर्ट सर्किट करंट मिळालेला आहे, तर यालाच आपण काय म्हणणार आहोत, नॉर्टन्स करंट. तर इथेच आपण लिहूया हेन्स इट इज एक्झॅक्टली IN म्हणजेच नॉर्टन करंट जो की 6.67 एम्पियर इतका आपल्याला मिळालेला आहे. आता आपण सेकंड स्टेपला जाणार आहोत. सेकंड स्टेपला आपल्याला जो पण सर्किट्स आहेत त्या सर्किटमध्ये काही इंटरनल रेजिस्टन्सेसने रिप्लेस करायचं आहे, म्हणजेच RTH फाइंड आउट करायचं आहे. आणि इझी स्टेप आपल्याला इथे बघायला मिळतं. जसं आपण
RTH म्हणजेच थेव्हनिन्स रेझिस्टन्स फाइंड आउट केला, सेम आपल्याला इथे यूज करायचं आहे. सो इथे म्हणूया फाइंड फाइंड इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स, फाइंड इक्विव्हॅलेंट रेझिस्टर, ज्याला आपण RTH असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, सो आपलं जे सर्किट्स आहे, या सर्किटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की हा 5 ओहमचा रेझिस्टन्स होता. या 5 ओहमच्या रेझिस्टन्सला अशा प्रकारे इथे हा करंट सोर्स कनेक्ट होता आणि करंट सोर्स हा आपण ओपन करत असतो. तसाच हा 10 ओहमचा रेझिस्टन्स आणि व्होल्टेज सोर्स आपल्याला इथे कुठेही कनेक्टेड नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला जो करंट सोर्स इकडून कनेक्ट होता त्याला आपण ओपन केलं. आणि ओपन केलेल्या सर्किट म्हणजेच हा आपला एक्स आणि वाय टर्मिनल होता. ओके, तर इथून आपल्याला हा RXY म्हणा किंवा तुम्ही त्याला RTH म्हणा किंवा बऱ्याचशा बुक्समध्ये त्याला RN अशाने सुद्धा इंडिकेट केलेला आहे. तर यापैकी तुम्ही कोणतंही नाव वापरलं तरी चालेल किंवा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स म्हटलं तरी चालेल किंवा झेड इक्विव्हॅलेंट म्हटलं तरी चालेल, म्हणजेच इम्पिडन्स. सो इथे आपल्याला हा रेझिस्टन्स सिरीज पॅरलल कॉम्बिनेशनने सॉल्व्ह करायचा आहे. आता हा टर्मिनल तर इथे ओपन आहे, म्हणजेच इनडायरेक्टली आपल्याला दिसतोय की हा 10 + 5 हा सिरीज कनेक्टेड असे दोन रेझिस्टन्सेस आहेत. म्हणजे यांना जर तुम्ही पुन्हा ड्रॉ केलं तर हा 5 ओहमचा रेझिस्टन्स आणि अशा प्रकारे हा 10 ओहमचा रेझिस्टन्स. ओके, सो XY याच्या अक्रॉसमध्ये आपल्याला रेझिस्टन्स फाइंड आउट करायचं. ओके, सो RN is nothing but it's a 10 ohm plus 5 ohm. सिरीज कनेक्टेड आहे, डायरेक्टली ॲडिशन्स आपण इथे करून देऊया. सो RN इथे आपल्याला मिळालेलं आहे, दॅट इज द 15 ओहम. लास्ट स्टेपला आपण इथे जाणार आहे सिम्प्लिफाईड न्यूमरिकल्सला. लास्ट स्टेप्स दॅट इज द, ठीक आहे, सॉरी, स्टेप नंबर 3, लास्ट बट वन स्टेप, ड्रॉ द इक्विव्हॅलेंट सर्किट्स. तर मग इथे आपण आता इक्विव्हॅलेंट सर्किट ड्रॉ करू शकतो, ज्याला आपण म्हणतोय नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट. नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट, ज्या सर्किटमध्ये आपल्याला जो आपण शॉर्ट सर्किट करंट फाइंड आउट केला होता, तो शॉर्ट सर्किट करंट आपल्याला इथे इंडिकेट करायचा असतो. त्याला आपण म्हणूया शॉर्ट सर्किट करंट, आणि तोच आपला असणार आहे नॉर्टन्स करंट, आणि तो आपल्याला मिळाला होता 6.67. ओके, जो की आपण वर फाइंड आउट केलेला आहे, 6.67 एम्पियर. आणि एक्झॅक्टली या सर्किटच्या करंट सोर्सच्या पॅरलली हा तुमचा RN किंवा RTH किंवा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स जो पण असेल तो इथे आपल्याला इथे अशा प्रकारे, आणि हा तो टर्मिनल्स होता X आणि Yचा टर्मिनल्स. ओके, सो X आणि Yचा टर्मिनल जो की ओपन सोर्स होता. या ओपन सोर्स X आणि Y मध्ये आपल्याला हा इक्विव्हॅलेंट सर्किट त्यांनी ड्रॉ करायला सांगितलं. तर या न्यूमरिकल्समध्ये आपल्याला स्टेप नंबर 3 हे आपलं काय असणार आहे, ॲन्सर असणार आहे. बट हे न्यूमरिकल्स सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे ॲन्सरसुद्धा इथे नोट डाऊन करू शकतात की RN हा किती आपण फाइंड आउट केलेला आहे. सो RN हा 15 ओहम आपल्याला मिळालेला आहे. ओके, सेम थिंग्स IN म्हणजेच नॉर्टन्स करंट हा आपल्याला 6.67 एम्पियर आपल्याला इथे मिळालेलं आहे. तर जर सपोज या XYच्या अक्रॉसमध्ये जर रेझिस्टन्स कनेक्ट असतात तर आपण तिथे त्या रेझिस्टन्समधून फ्लो होणारा करंटसुद्धा फाइंड आउट करू शकलो असतो. ओके, सो सेकंड एक्झाम्पल्स आपण इथे घेऊया. सेकंड एक्झाम्पलमध्ये फाइंड द करंट इन द 5 ओहम रेझिस्टन्स आपल्याला अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. सो फाइंड द करंट थ्रू 5 ओहम रेझिस्टन्स थ्रू 5 ओहम रेझिस्टन्स, आणि नॉर्टन्सने आपल्याला हे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर आता मी इथे नॉर्टन्स पुन्हा काही लिहित नाही. ओके, तुम्हाला समजून घ्यायचं आहे की या PDF मध्ये जे पण न्यूमरिकल्स आहेत ते आपण नॉर्टन्स थेरमनेच सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, सो पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द निगेटिव्ह अशा प्रकारे हा 10 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स इथे आपल्याला कनेक्ट करायला केलेला मिळतोय. तसाच 6 ओहमचा
resistance interconnected with the करंट सोर्स जो की 1 एम्पियरचा करंट सोर्स आहे. ओके, आणि इथे हा 10 ओहमचा रेजिस्टन्स आणि हा तो टर्मिनल्स आहे ए बी नावाचा, ज्याच्या अक्रॉसमध्ये हा लोड रेजिस्टन्स म्हणजेच 5 ओहमचा हा रेजिस्टन्स इथे आपल्याला कनेक्ट केलेला बघायला मिळतो. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला हे गिवन सर्किट आहे आणि या गिवन सर्किटमध्ये आपल्याला 5 ओहम म्हणून फ्लो होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे युजिंग नॉर्टन्स थेरम्स. तर नॉर्टन्स थेरमचे आपण फर्स्ट स्टेप यूज करण्याच्या अगोदर ही डायग्राम कॉपी करून घेऊया, म्हणजे आपला वेळ इथे वाचेल. पुन्हा डायग्राम ड्रॉ करण्याची आपल्याला गरज पडणार नाही. सो इट्स कॉपी. सो सोल्युशन्स आपण इथे स्टार्ट करतो आहे. सोल्युशन्स आणि या सोल्युशनमध्ये स्टेप नंबर 1. ओके, सो या न्यूमेरिकलला आपण स्टेप नंबर 1 लिहिणार आहोत. शॉर्ट सर्किट दी लोड रेजिस्टन्स, जो की आपला 5 ओहमचा हा लोड रेजिस्टन्स आहे. त्याला आपण नाव सुद्धा देऊ शकतो, ए बी वगैरे तुम्हाला वाटेल ते नाव देऊ शकतो. ओके, and find the short circuit current and find the short circuit current. This is the first steps. इथे आपण ही डायग्राम पुन्हा घेऊया. या डायग्राम मधून 5 ओहमचा जो रेजिस्टन्सेस आहे त्याला आपण डिलीट करून टाकूया आणि त्यासोबत या 5 ओहमच्या रेजिस्टन्सला आपण शॉर्ट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला इथून या 5 ओहम म्हणून फ्लो होणारा जो करंट आहे त्याला आपण शॉर्ट सर्किट करंट म्हणून इंडिकेट करू. आता कसं फाइंड आउट करता येईल बघा. तर इथे आता आपल्याला फर्स्ट चॅप्टरचे जे पण मेथोडॉलॉजी आपल्याला येत असेल, सुपरपोजिशन थेरम असेल किंवा करंट डिव्हिजन मेथड असेल किंवा व्होल्टेज डिव्हिजन असेल किंवा सुपरमेज असेल किंवा नोड ॲनालिसिस असेल किंवा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स सिरीज पॅरलल ट्रान्सफॉर्म सोर्स ट्रान्सफॉर्मेटर, ओके, जे तुम्हाला कन्व्हिनियंट असेल, जी मेथड तुम्हाला. पण आपल्याला मेन टार्गेट आहे की हा शॉर्ट सर्किट जो तुम्ही केलेला आहे, या शॉर्ट सर्किट म्हणून फ्लो होणारा हा जो करंट आहे ISC हा फाइंड आउट करणे. ओके, सो इथे मी याला व्ही, या अप्पर नोडला व्ही असं नाव देतो. ओके, आणि हा लोअर नोड आहे याला मी अशा प्रकारे ग्राउंड करतोय. तर हा नोडल ॲनालिसिसने मी स्टेप सॉल्व करतो. सो कशा प्रकारे आपल्याला सॉल्व करता येईल बघा. सो KCL आपण अप्लाय करूया. सो इथे आपण सांगून देऊया की अप्लाय KCL ऑन नोड व्ही. सो व्ही नावाचा जो नोड मी इथे दाखवलेला आहे त्या नोडला KCL अप्लाय करा. सो डायरेक्टली मी KCL अप्लाय करतोय. V मायनस 10. ओके, सो V मायनस 10 व्होल्ट डिवायडेड बाय 3 ओहम रेजिस्टन्स प्लस V डिवायडेड बाय 6 ओहम रेजिस्टन्स. या V नोडला 1 एम्पियरचा करंट हा इनकमिंग आहे म्हणून मी मायनस 1 एम्पियर अशा प्रकारे इथे दाखवतो, प्लस V डिवायडेड बाय 10 ओहम रेजिस्टन्स म्हणजेच ISC करंट, शॉर्ट सर्किट करंट, इज इक्वल्स टू द 0 अकॉर्डिंग टू किरचॉफ्स करंट लॉ. ओके, सो KCL इथे अप्लाय केलेला आहे. मग या KCL वरूनच आपल्याला V ची व्हॅल्यू ऑब्वियसली इथे फाइंड आउट होणार आहे. हा 1 एम्पियरचा करंट तिकडे राईट हँड साईडला ट्रान्सफर करून द्या. ओके, तर इथे डायरेक्टली मी एक इक्वेशन लिहितोय जे मी डायरेक्टली कॅल्सनी इथे सॉल्व केलेलं आहे. पॉइंटरमध्ये लिहितोय 0.33 व्होल्ट आपल्याला इथे मिळणार प्लस 0.17 व्होल्ट. ओके, प्लस 1/10 म्हणजेच 0.1 व्होल्ट. इथे व्होल्ट लिहायचं बाकी राहिलं. ओके, इज इक्वल्स टू द
4.33 म्हणजे यांचा LCM काढून मी अशा प्रकारे इथे सॉल्व्ह केलं. मग इथे हे जे व्हीज आहेत या व्हीचा तो तुम्ही कॉमन जर फाइंड आउट केला किंवा इथे व्ही काढून या सगळ्यांची ॲडिशन जर केली, सो व्ही इज इक्वल्स टू द आपल्याला मिळतं 7.22 व्होल्ट. ओके, सो बाय कॅल्सीने तुम्ही हे फाइंड आउट करून घेऊ शकता. सो इथे व्ही हा जो नोडल व्होल्टेज आहे हा आपल्याला इथे मिळालेला आहे. ओके, सो नोडल व्होल्टेज जर आपल्याला मिळाला तर आता प्रत्येक ब्रांच म्हणून फ्लो होणारा करंट आपल्याला इथे समजू शकतो. तर बघा, ज्यांना KCL समजलेलं नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा इथे KCLची बघा आपण एक कलरनी इंडिकेट करूया, ग्रीन कलर. सो ग्रीन कलर म्हणजेच हा जो व्ही नोड आहे या व्ही नोडमधून अशा प्रकारे हा शॉर्ट सर्किट करंट आणि तो इथे कुठे जातोय, ग्राउंड होतोय अशा प्रकारे. ओके, सो हा शॉर्ट सर्किट करंट आपल्याला इथे फाइंड आउट करता येईल. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर व्ही इथे इंडिकेट करण्यात आलेला आहे. हा जो दिसतोय V डिवायडेड बाय 10 म्हणजेच तो आपण ग्रीन कलरचा जो पाथ दाखवलेला आहे करंटचा हाच तुमचा V डिवाइड बाय 10 म्हणजेच शॉर्ट सर्किट करंट आहे. ओके, तसंच इथे आपण एक घेऊया पिंक कलर. पिंक कलर, आता पिंक कलरने बघा, पिंक कलरने कुठला करंट दाखवूया, तर पिंक कलरने आपण दाखवूया 3 ओहम. सो व्होल्टेज या पॅरामीटर्सपासून हा 3 ओहम्स आणि हा जो तुम्हाला व्होल्टेज सोर्स दिसतोय 10 व्होल्टचा, ओके, हा मायनस केलेला आहे आणि अशा प्रकारे इथे हा ग्राउंडला जातोय. असा हा जो तुम्हाला हे इक्वेशन दिसतंय की V मायनस 10 म्हणजेच व्होल्टेज डिवायडेड बाय 3 ओहम म्हणजेच रेजिस्टन्स. व्होल्टेज डिवाइड बाय रेजिस्टन्स म्हणजेच हा तो करंट आहे. आणि सेम थिंग्स आपण पुन्हा एक कलर चेंज करून घेऊया. लाईक दॅट, येलो घेऊन घेऊया. सो येलोमध्ये आपल्याला बघायला मिळेल की हा जो तुम्हाला इथे 6 ओहमचा रेजिस्टन्स दिसतो, या 6 ओहमचा रेजिस्टन्स ह्या व्ही नोडपासून निघालेला आहे आणि या व्ही नोडपासून तो कुठे जातोय, तर या व्ही नोडपासून तो जातोय या ग्राउंडला. ओके, सो या ग्राउंडला जाणारा हा येलोवाला जो आहे, हा येलोवाला तुम्हाला कुठे दाखवता येईल, तर हा V डिवायडेड बाय 6 हा तुमचा येलो रेस. मग राहिला कोणता, सो हा 1 एम्पियर. सो 1 एम्पियर हाच आहे तुमचा 1 एम्पियर म्हणजेच हा तुमचा या नोडला एकमेव असा करंट आहे की जो इनकमिंग आहे. बाकी सगळे करंट कोणते आहेत, तर बाकी सगळे करंट हे अशा प्रकारे इथून आउटगोईंग करंटच आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके, सो हा सुद्धा आउटगोईंग आहे, हा सुद्धा आउटगोईंग आहे, हे सगळे आउटगोईंग आहेत. फक्त हा 1 एम्पियर करंट हा इनकमिंग आहे आणि त्यामुळेच आपण या 1 एम्पियर करंटला इथे काय केलेलं आहे, मायनस केलेलं आहे. बाकी सगळ्यांची पोलॅरिटी जर तुम्ही बघितलं तर पॉझिटिव्ह पोलॅरिटी आपल्याला इथे बघायला मिळत आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण हा इथे KCL अप्लाय केला आणि याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे ग्रीन कलर्सने जो इंडिकेट केलेला आहे तो महत्त्वाचा आहे, कारण की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे शॉर्ट सर्किट करंट. ओके, मग आपण इथे सांगू शकतो की हेन्स शॉर्ट सर्किट करंट इज नथिंग बट द व्होल्टेज डिवायडेड बाय 10 ओहम रेजिस्टन्स. आणि व्होल्टेजची व्हॅल्यू हे तुम्हाला मिळालेले आहे 7.22 व्होल्ट आणि त्याला पुन्हा जर तुम्ही 10ने डिवाइड केलं म्हणजे तुम्हाला इथे इक्वेशन मिळते 0.722, पण आता ते होणार आहे एम्पियर, कारण की हा शॉर्ट सर्किट करंट आहे. सो ग्रीन कलरने आपण इथे इंडिकेट केलेला पाथ आपल्याला इथे बघायला मिळतो. तर अशा प्रकारे आपल्याला इथे एक KCL मेथोडॉलॉजी आपण यूज केलेली आहे आणि 0.722 एम्पियर असा हा आपल्याला शॉर्ट सर्किट करंट इथे मिळालेला आहे. म्हणजेच तो आपला काय असणार आहे, इट इज एक्झॅक्टली इक्वल्स टू द नॉर्टन्स करंट. म्हणजे समोर जाऊन आपण इक्विव्हॅलेंट सर्किटमध्ये त्याला नॉर्टन्स करंट म्हणून इंडिकेट करणार आहोत. दिस इज द इक्वेशन नंबर 1. त्यानंतर स्टेप नंबर 2ला आपण जातोय. स्टेप नंबर 2 मध्ये इझी स्टेप आहे. ओके, फाइंड द नॉर्टन्स रेजिस्टन्स म्हणूया आपण याला, नॉर्टन्स रेजिस्टन्स. ओके, बाय रिप्लेसिंग देअर इंटरनल रेजिस्टन्सेस. पुन्हा ही डायग्राम्स इथे घेऊया.
या डायग्राम घेतल्यानंतर आपल्याला काय दिसतंय की हा जो लोड रेजिस्टन्स होता जो की RL होता तो आपण इथून काढून टाकूया आणि जे करंट सोर्सेस आहेत त्यांना आपल्याला ओपन करावं लागणार आहे. तर यांना अशा प्रकारे आपण इथे ओपन केलेलं आहे. तसंच जे व्होल्टेज सोर्सेस आहेत त्यांना आपल्याला शॉर्ट करावं लागणार आहे, तर त्यांना आपण शॉर्ट करतोय. तो अशा प्रकारे इथे दीज आर द शॉर्ट, त्यांना आपण शॉर्ट केलेलं आहे. ओके, आणि करंट सोर्सला आपण ओपन ठेवणार आहे. तर या लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉसमधून ज्याला आपण नाव दिलेलं आहे AB, तर याच्या अक्रॉस म्हणून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे नॉर्टन्स रेजिस्टन्स. ओके, तर इथे बघायला काय दिसतंय तर 3 ओहम्स आणि 6 ओहम्स हे एकामेकाला पॅरलल आहेत. ओके, आणि त्यांना हा 10 ओहमचा काय असणार आहे सिरीजमध्ये असणार आहे. तर कशा प्रकारे हे आपण रेजिस्टन्सेस इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सेस इथे सॉल्व करतो. तर लक्षात घ्यायचं आहे की या ए टर्मिनलपासून जर आपण करंटला अशा प्रकारे जर इथून पास केलं तर हा करंट अशा प्रकारे इथून इथे येणार. बघा 10 ओहम म्हणून आला. बट या नोडला आल्यानंतर करंट काय होतोय, करंट डिवाइड होतो. ज्या सर्किटमध्ये करंट हा डिवाइड होतोय ते दोन सर्किट एकामेकाला पॅरलल असतात हे आपल्याला माहित आहे. ओके, सो सर्किट पॅरलल म्हणजेच करंट डिवाइड. आणि जिथे करंट डिवाइड होत नाही आहे 10 ओहम्स इथे आपल्याला जो बघायला मिळतोय दॅट इज द सिरीज कनेक्टेड. म्हणून इथे आपण अशा प्रकारे लिहू शकतो की RN म्हणजेच नॉर्टन रेजिस्टन्स इज नथिंग बट इट्स अ 3 पॅरलल विथ रिस्पेक्ट टू द 6 ओहम आणि 10 ओहम त्यांच्यामध्ये सिरीजली कनेक्टेड करायचं. सो 6 आणि 3चं डायरेक्ट 2 ओहम्स आउटपुट येत असतं. हे आपल्याला आता बरेचसे न्यूमेरिकल सॉल्व करून पार्ट व्हायला पाहिजे ॲक्च्युली, कारण की पॅरलल कॉम्बिनेशन्स म्हणजेच प्रॉडक्ट डिवायडेड बाय सम आपल्याला इथे करायचे असतं. प्रॉडक्ट डिवायडेड बाय सम ओके, ॲडिशन करायचे प्लस 10. सो इथे आपल्याला 6 3 18 ओके, आणि 6 + 3 9 अशा प्रकारे आपल्याला हा ब्रॅकेट इथे सॉल्व केलेला मिळतोय. आणि 18/9 म्हणजेच आपल्याला अशा प्रकारे इथे 2 + 10 म्हणजेच 12 ओहम RN मिळालेला आहे. सो शॉर्ट सर्किट आपल्याला मिळाला. RN म्हणजेच नॉर्टन्स इक्विव्हॅलंट आपल्याला इथे फाइंड आउट झालेला आहे 12 ओहम असा. तर आता आपले लास्ट स्टेप्स फक्त इथे राहणार आहे, दॅट इज द ड्रॉ द इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ द नॉर्टन्स अँड फाइंड द लोड करंट. ओके, सो स्टेप नंबर 3 इथे सॉल्व करता येईल. ड्रॉ द इक्विव्हॅलंट सर्किट. So draw the equivalent Norton's circuit. या सर्किटमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे कनेक्ट करायचा असतो तुमचा नॉर्टन्स करंट जो तुम्ही शॉर्ट सर्किट करून फाइंड आउट केलेला असतो. ओके, आणि तो आपल्याला किती मिळालेला होता शॉर्ट सर्किट करंट. तर शॉर्ट सर्किट आपल्याला मिळाला होता 0.722 एम्पियर अशा प्रकारे. ओके, आणि एक्झॅक्टली त्याच्या पॅरलली आपल्याला कनेक्ट करायचा असतो RN. ओके, म्हणजेच नॉर्टन रेजिस्टन्स. सो नॉर्टन रेजिस्टन्स आपल्याला 12 ओहम अशा प्रकारे इथे मिळालेला आहे. आणि याच्या अक्रॉसमध्ये हे तुमचे असणार आहे A अँड B टर्मिनल्स, आणि तिथे कनेक्ट असणार आहे तो 5 ओहमचा लोड रेजिस्टन्स. ओके, सो हा 5 ओहमचा लोड रेजिस्टन्स इथे कनेक्ट असणार. दिस इज द 5 ओहम लोड रेजिस्टन्स. आता इथे अकॉर्डिंग टू करंट डिव्हिजन्स रूल आपल्याला या नोडवरून डिवाइड होणाऱ्या करंटनी आपल्याला लोड करंट म्हणजेच जो 5 ओहम म्हणून फ्लो होणारा करंट आहे तो फाइंड आउट करायचा आहे. सो एक तर करंट डिव्हिजन रूल्स आपल्याला माहीत असायला पाहिजे, किंवा डायरेक्टली हा जो इक्वेशन्स आहे जे आपण इथे आता सॉल्व करणार आहोत ते इक्वेशन तरी आपल्याला इथे माहीत असायला पाहिजे. ओके, सो हेन्स IL दॅट इज द लोड करंट फ्लोइंग थ्रू द 5 ओहम रेजिस्टन्स इज नथिंग बट टोटल करंट जो की नॉर्टन्स करंट आहे इनटू
आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 5 ओहम्स आणि त्याला पॅरलल कनेक्ट असलेला 12 ओहम्स हा न्यूमरेटरला आणि टोटल रेजिस्टन्स 12 ओहम प्लस 5 ओहमचा हा रेजिस्टन्स. ओके, सो इट्स 0.722 एम्पियर टोटल करंट इनटू 12 डिवायडेड बाय 70 आणि हा तुम्ही सॉल्व केलात तर लोड करंट आपल्याला मिळतोय 0.5096 0.5096 एम्पियर. तर अशा प्रकारे इझी स्टेप्स आहेत नॉर्टन्सला ॲज कम्पेअर टू द थेव्हनिन्स. बट थेव्हनिन्स हा खूप मोठ्या प्रमाणात यूज केला जातो कारण की ॲप्लिकेशन जास्त आहेत. ओके, सो अशा प्रकारे इथे आपल्याला हा न्यूमरिकलचा ॲन्सर मिळाला. सेम थिंग्स एक लास्ट न्यूमरिकल इथे सॉल्व करूया. एक इझी न्यूमरिकल्स आपण चेंज करून घेऊया, साईज वाढवूया, डार्क कलर घेऊया. ओके, जेणेकरून डोळ्यांना त्रास होणार नाही. PDF रीड आउट करताना जो कोणता न्यूमरिकलचा नंबर चालू असेल, न्यूमरिकल नंबर 3 आपण इथे घेऊया. या न्यूमरिकल 3 मध्ये आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं फाइंड द नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट अक्रॉस AB. ओके, तर फाइंड द नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट अक्रॉस, शॉर्टमध्येच लिहितोय मी, अक्रॉस AB. आणि सर्किट हे आपल्याला अशा प्रकारे दिलेलं आहे की 5 ओहमचा रेजिस्टन्स ज्याला 2 व्होल्टची बॅटरी अशा प्रकारे इथे कनेक्ट केलेली दाखवलेली आहे. दिस इज द 2 व्होल्ट अँड दिस वन इज द 5 ओहम्स. आणि पॅरलली हा एक करंट सोर्स कनेक्टेड केलेला आहे ज्याची डायरेक्शन ही डाऊनवर्ड अशा प्रकारे इंडिकेट केलेली आहे. सेम थिंग्स इथे एक रेजिस्टन्स पॅरलली कनेक्टेड आहे जो की 2 ओहम्स इतका आहे आणि इथून 2 टर्मिनल जे बाहेर काढलेले आहे त्यांना नाव दिलेलं आहे AB. सो ABच्या अक्रॉसमध्ये आपल्याला थेव्हनिन्स इक्विव्हॅलेंट नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट इथे फाइंड आउट करायचं आहे. तर मग आपण लिहूया सोल्युशन्स. स्टेप नंबर 1 फक्त आपण इथे लिहिणार आहोत. स्टेप नंबर 1 मध्ये आपण काय करतोय ते पुन्हा मी इथे लिहिणार नाही आहे. आपण हे डायग्राम्स कॉपी करून घेऊया, डायरेक्टली पेस्टेड करूया आणि जो AB आपल्याला इथे देण्यात आलेला आहे त्याला शॉर्ट करूया. तर या न्यूमरिकल्समध्ये एक बेसिक कन्सेप्ट आपल्याला युटिलाइज करावा लागणार आहे. ओके, सो दॅट बेसिक कन्सेप्ट इज नथिंग बट द करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम लो रेजिस्टिव्ह पाथ. ओके, सो शॉर्ट सर्किट द AB. सो AB ला शॉर्ट केलेला आहे आणि इथून फ्लो होणारा हा ISC शॉर्ट सर्किट करंट आपण इंडिकेट करूया. ओके, आता मला सांगा इथे जर सपोज करंट आला, इथे 2 ओहमचा रेजिस्टन्स कनेक्टेड आहे आणि ABच्या अक्रॉसमध्ये 0 ओहमचा रेजिस्टन्स कनेक्टेड आहे. 0 ओहम्स का बरं? कारण की शॉर्ट सर्किट आहे म्हणजे रेजिस्टन्स हा 0 असणार, मॅक्सिमम करंट फ्लो होत आहे. ओके, म्हणून हा जो 2 ओहमचा जो रेजिस्टन्सेस आहे हा या सर्किटमध्ये कनेक्ट जरी आहे तरी हा रिडंडंट म्हणून तिथे एलिमेंट्स काम करतो आहे. म्हणजेच हा इथे फिजिकली जरी कनेक्टेड आहे तरी इलेक्ट्रिकली तो तिथे आयसोलेटेड आहे. मग आता फिजिकली कनेक्टेड आहे, इलेक्ट्रिकली आयसोलेटेड आहे आणि म्हणून हे सर्किट आपल्याला पुन्हा ड्रॉ करावं लागणार आणि पुन्हा ड्रॉ केलेल्या सर्किटमध्ये हा जो 2 ओहमचा रेजिस्टन्सेस आहे हा 2 ओहमचा रेजिस्टन्सेस इथून टोटली गायब होऊन जाईल. ओके, याला आपण करूया डिलीट बिकॉज इट इज अ रिडंडंट. ओके, अशा प्रकारे. आणि बाकी सर्किट हा सुद्धा डिलीट करूया. तर बाकी सर्किट आपल्याला पुन्हा नव्याने ड्रॉ करण्यासाठी बघा हा आता आपला इथे मिळणार आहे A टर्मिनल्स आणि हा मिळणार आहे B टर्मिनल्स आणि या दोघांना केलेलं आपण शॉर्ट सर्किट. बघा बरं आता सर्किट हे बऱ्यापैकी इझी सर्किट झालेलं आहे आणि आपल्याला इथे सुपरपोजिशन थेरम्स यूज करून सुद्धा फाइंड आउट करता येईल. ओके, सो पुन्हा आपण इथे
घेऊया. ठीक आहे, पहिले अगोदर लिहून घेऊया. सुपरपोजिशन थेरम्सनीच सॉल्व करू आपण याला, म्हणजे तुम्हाला सुपरपोजिशन थेरमची सुद्धा इथे प्रॅक्टिस होऊन जाणार. आणि इथे सांगूया की टेकिंग 2 ohms, टेकिंग 2 ohm नाही सॉरी 2 volt सोर्स. तर 2 व्होल्टचा हा सोर्स आहे, त्याला आपण ॲक्टिवेट ठेवूया. आणि ॲक्टिवेट ठेवल्यानंतर हे सर्किट पुन्हा एकदा ड्रॉ करूया. हे सर्किट ड्रॉ करायला आता बऱ्यापैकी कमी वेळ लागेल, कारण की छोटं सर्किट झालेलं आहे. आणि जो करंट सोर्स आहे तो अशा प्रकारे इथे ओपन आपण करून ठेवूया. सुपरपोजिशन थेरम्स आपण जेव्हा यूज केलेला तसं सुपरपोजिशन थेरममध्ये आपल्याला माहीत आहे की 2 सोर्सेस असले तर सुपरपोजिशन थेरम्स कधीही यूज करायला इझी जातो. ओके, आणि या शॉर्ट सर्किटला आपण नाव देऊया शॉर्ट सर्किट डॅश. ओके, सो 5 ओहम अँड दिस इज द 2 ओहम. बघा बरं किती सिम्पल सर्किट झालेलं आहे. एक व्होल्टेज आहे आणि एक रेजिस्टन्स आहे, आणि तुम्हाला या सर्किटचा करंट फाइंड आउट करायला सांगितलं आहे. सो शॉर्ट सर्किट करंट ISC डॅश इज नथिंग बट व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स. व्होल्टेज किती आहे तर 2 व्होल्ट आहे, आणि रेजिस्टन्स किती आहे तर 5 ओहमचा रेजिस्टन्स आहे. सो 2 डिवायडेड बाय 5 ओहम आपल्याला अशा प्रकारे इथे हा 0.4 एम्पियर करंट मिळतो. तर पुन्हा इथे खाली लिहून घेऊया ISC डॅश आपल्याला किती मिळालेलं आहे 0.4 एम्पियर. ओके, बट या शॉर्ट सर्किट करंटची डायरेक्शन आपल्याला जर बघितली तर इथे आपल्याला बघायला मिळतं की अशा प्रकारे डाऊनवर्ड डायरेक्शन्स इथे इंडिकेट केली. ओके, सेम थिंग्स आपण सेकंड केसमध्ये टेकिंग 5 एम्पियर, जो 5 एम्पियर आहे त्याला ऑन ठेवूया आणि 2 व्होल्टला ऑफ करूया. टेकिंग 5 एम्पियर सोर्स, पुन्हा सर्किट ड्रॉ करूया. 5 ओम रेजिस्टन्स, इथे असलेला व्होल्टेज सोर्सला काय करणार तर शॉर्ट करणार, आणि शॉर्ट केल्यानंतर हा जो 5 एम्पियरचा जी करंटची डायरेक्शन्स आहे सोर्सची ती अशा प्रकारे डाऊनवर्ड आहे, आणि याच्या अक्रॉसमध्ये आपण जो कनेक्शन्स केलेला आहे तो आहे शॉर्ट सर्किट. मग आता इथे तुम्ही चेकआउट करू शकतात की इथे आपण दाखवताना जरी करंटची डायरेक्शन्स अशा प्रकारे शॉर्ट सर्किट डबल डॅश याला नाव देऊया, बट हा जो 5 एम्पियरचा करंट सोर्स आहे याच्यामुळे इथून हा करंट कसा फ्लो होणार अशा प्रकारे फ्लो होणार. आताच आपण बघितलं करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम लो रेज टू, म्हणून हा करंट या 5 ओम म्हणून फ्लो होणार नाही. जो काही 5 एम्पियर करंट आहे तो आपला डायरेक्टली ISC म्हणजे शॉर्ट सर्किट पाथ म्हणून फ्लो होणार. ओके, सो युजिंग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन्स, तर इथे आपण म्हणूया पर्याय इथे आपण शॉर्ट सर्किट करंट डबल डॅश इथे लिहून घेऊया, जो की 5 एम्पियर अशा प्रकारे असणार. ओके, आता इथे डायरेक्शन्स अपोजिट आहे म्हणून त्याला आपण म्हणणार आहोत -5 एम्पियर. ओके, सो इथे ISC डॅश आणि ISC डबल डॅश हे मिळालेलं आहे. सो कॉमनली आपण इथे लिहूया युजिंग सुपरपोजिशन theorem principle. Okay, short circuit current is nothing but short circuit dash current plus short circuit double dash current. तर शॉर्ट सर्किट डॅश करंट किती आहे तर 0.4 आहे, प्लस शॉर्ट सर्किट डबल डॅश करंट हा मायनस आहे, प्लस मायनस मायनस होणार, दोघांचं मायनस केलं आणि मोठ्याचं साईन म्हणजेच -5 म्हणजेच मायनस साईन राहणार. सो 4.6 एम्पियर अशा प्रकारे आपल्याला काय मिळतं इथे शॉर्ट सर्किट करंट आपल्याला इथे बघायला मिळते. ओके, लाईक दिस. ओके, सेम थिंग्स इझिली आपण 5 मिनटामध्ये हा RN फाइंड आउट करून घेऊया. सो ज्याला आपण स्टेप नंबर 2 अशा प्रकारे इंडिकेट केलेला आहे. सो स्टेप नंबर 2 मध्ये आपण नॉर्टन रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं म्हटलं तर आपल्याला फाइंड आउट करता येईल की हा 5 ओमचा रेजिस्टन्स आणि त्याच्यामध्ये कनेक्ट असलेला जो व्होल्टेज सोर्स आहे त्याला शॉर्ट करून घेऊया. ओके, आणि
अजून करंट सोर्स कनेक्टेड होता. सो करंट सोर्सला अशा प्रकारे ओपन करून घेऊया. ओके, त्यानंतर 2 ओमचा जो रेजिस्टन्स होता तो इथे पुन्हा वापस आलेला आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण की आपल्याला रेजिस्टन्स जो फाइंड आउट करायचा आहे तो अशा प्रकारे ए बी याच्या अक्रॉसमध्ये हा आर एन फाइंड आउट करायचा आहे. ओके, मी आता क्लिअरली इंडिकेट होतं आहे की ए पासून जर तुम्ही करंट डिस्ट्रीब्यूट केला तर करंट जर इथून सोडला तर काय होणार, 2 एम्पियर आणि 5 एम्पियर यांच्यामध्ये करंट डिवाइड होते, म्हणजेच हे दोन एकमेकांना पॅरलली कनेक्टेड आहे. सो नॉर्टन रेजिस्टन्स इज नथिंग बट 5 पॅरलल विथ द 2 अशा प्रकारे होणार. आणि यांना सॉल्व करायचं म्हटलं तर दोघांचा प्रॉडक्ट करायचं डिवायडेड बाय दोघांची सम आपल्याला इथे केलेली दिसते. ओके, सो यांना जर तुम्ही सॉल्व केलं सो 1.43 ओहम्स आपल्याला इथे मिळतोय. सो आर एन इट्स अ 1.43 ओहम नॉर्टन रेजिस्टन्स. राहिली लास्ट स्टेप्स. तर लास्ट स्टेपमध्ये फक्त आता इक्विवलेंट सर्किट आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सो ड्रॉ द इक्विवलेंट सर्किट. सो इक्विवलेंट सर्किटमध्ये जो शॉर्ट सर्किट करंट आपण फाइंड आउट केलेला आहे, जो की आपला किती आलेला होता शॉर्ट सर्किट करंट. शॉर्ट सर्किट करंट हा मायनसमध्ये आलेला आहे, म्हणून आपण डाऊनवर्ड डायरेक्शन देतो आणि मायनसमध्ये आपल्याला 4.6 ज्याला आपण म्हणूया नॉर्टन्स करंट किंवा शॉर्ट सर्किट करंट, आणि तो आहे -4.6 एम्पियर. ओके, त्याच्या पॅरलली हा लोड आर एन नॉर्टन रेजिस्टन्स आपण कनेक्ट करूया 1.43 ओम्स, आणि याच्या अक्रॉसमध्ये हा जो टर्मिनल्स आहे हा टर्मिनल्स ए बी इथे आपण इंडिकेट करूया. तर अशा प्रकारे इथे हा जो इक्विवलेंट सर्किट आहे हा इक्विवलेंट सर्किटचे तुम्हाला इथे मार्क्स असणार आहेत. ओके, सो हेच आपला आन्सर असणार आहे. इथे कोणत्याही प्रकारचा लोड करंट आपल्याला फाइंड आउट करायला नाही सांगितलं. तर अशा प्रकारे हे जे डायग्राम्स आपण इथे ड्रॉ करतो ज्याला आपण इक्विवलेंट असं म्हणतो, हे खूप खूप महत्त्वाचे असतात. ठीक आहे, तर काही न्यूमेरिकल होमवर्कला टाकतो, ते सॉल्व करा. इझी आहे बऱ्यापैकी आणि एक्झाम्समध्ये बऱ्यापैकी विचारला जातो. तर आजचं जर लेक्चर्स आपण इथे स्टॉप करूया. काही डाऊट्स असेल तर विचारू शकता, अदरवाईज लेआउट करू शकता.